सुरज सर आले मार्केटिंग केली सर आता पुन्हा विश्वास राहिलेला तुमच्याशिवाय सर अत्यंत प्रामाणिक आणि अत्यंत जिव्हाळ्याची यादी आहे सर बघा 1/9/2023 महानगरपालिकेनं टॅक्स सेवा संस्थेला आदेश दिले किंवा ही संस्था ही एजन्सी सर्वे करणार आहे परंतु एजन्सीचा सर्वे कोण करतात 27/3/2024 ला सीमा कन्सल्टन्सी हे कशाच्या बेसवर सर ही सीमा कन्सल्टन्सी यादी मंजूर करू शकते आणि त्याचबरोबर सर प्रॉब्लेम चुकीच्या लाभार्थ्यांना मिळाला हा यस प्रामाणिक लाभार्थ्यांना दाखवू हे विषय प्रामाणिक लाभार्थी आपण एका तुमच्या तक्रारीला परत एकच मिनिट तुमचा सर यादी बिलाची ही नामंजूर आहे ह्या यादीमध्ये नाव आणि ह्या यादीमध्ये नाव सेम नाव सर तुम्हाला आता पुरावा दिला बघा सगळं तुम्ही म्हणतो पुरावे पाहिजे पुरावा दिला सर या सीमा कन्सल्टन्सीला चौकशीला तुम्हाला उभं राहावं लागेल 100% सर सीमा कन्सल्टन्सीला काही अध्यादेश नसताना ही एजन्सी कसं काय सर्व सिग्नेचर मारले सर त्याचा फॉर सिग्नेचर सर येत आहे ना अभियंता एक्झिक्युटिव्ह ऐकलंय चौकशीमध्ये मेन चौकशी घेणार आहे त्यांना 15 दिवसाची अवधी द्या सर्वांना नोटीस द्या सीमावाल्यांना आम्हाला पहिला पण उत्तर मिळणार सर आणि तुमच्याकडून प्लीज विनंती अशी होती मागच आपण बोललो होतो त्या टायमाला आपण यादी मंजूर आम्ही यादी मंजूर केली सर आता आमची नम्र विनंती अशी सर की बेकायदेशीर लोकांवर काय कारवाई झाली पाहिजे त्यांनी कोणत्याही त्यांच्यावर बॉन्डवर घर बांधले सर त्या लोकांना काही तर कागदपत्र काहीच नाही त्यांच्याकडे या ठिकाणी प्रामाणिक लाभार्थ्यांना डावलून बोगस लाभार्थ्यांना घरकुल देण्याचं काम या महापालिका प्रशासनानं अर्पणा थेटे यांच्या माध्यमातून झालेलं आहे जी योजना अनुसूचित जाती जमाती इतर मागासवर्गीय व बौद्ध घटकांसाठी अंमलात आणलेली 2009 साली परंतु छत्रपती संभाजीनगरचे उपायुक्त मॅडम आहेत यांना प्रचंड कोटीचा घोटाळा या ठिकाणी केलेला आहे आणि आज या ठिकाणी आयुक्त साहेबांची आम्ही भेट घेतली त्यांना योग्य ते पुरावे दिले किंवा बोगस लाभार्थ्यांना नामंजूर लाभार्थ्यांना हे घरकुल कसं काय देऊ शकतात आणि प्रामाणिक लाभार्थ्यांना घरकुल न देण्याचं काय कारण आहे सीमा कन्सल्टन्सी यांचं या ठिकाणी 27/2025 ला सगळं काम संपलेलं असताना त्यांनी परत सर्वे कसं काय करून या मॅडमला ती यादी दिली आणि यादी या ठिकाणी मॅडमला दिल्यानंतर त्याची शहानिशा न करता मॅडमने ती कशाच्या बेसवर यादी मंजूर केली त्याचबरोबर या ठिकाणी दुसरा असा महत्वाचा विषय की 1/9/2023 ला त्याग सेवाभावी संस्थेला या महानगरपालिकांना अध्यादेश असे या ठिकाणी दिले की एजन्सी सर्वे करू शकते परंतु त्या ठिकाणी 27/2025 ला सीमा कन्सल्टन्स ही कसं काय सर्वे करून ती यादी मंजूर करू शकते या ठिकाणी प्रचंड कोटीचा घोटाळा झालेला आहे म्हणून मॅडमवर अर्पणा थेटेवर दलित अत्याचार प्रतिबंधक या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे ॲट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत या ठिकाणी मॅडमवर गुन्हा दाखल झाला पाहिजे जिल्हा ग्राहक केंद्राच्या माध्यमातून या ठिकाणी गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याचबरोबर संबंधित महानगरपालिका प्रशासनाने मॅडमवर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्याचबरोबर सगळ्यात अत्यंत महत्त्वाचा विषय इम्तियाज जलील यांना जे रमाई घरकुल घोटाळ्या संदर्भामध्ये या ठिकाणी विषय मांडला ते पण या ठिकाणी मॅनेज झालेलं काय असं या ठिकाणी आम्हाला दिसून येत आहे म्हणजे इम्तियाज जलील आणि मॅडमचा पण साठलोट आहे का काय या ठिकाणी आम्हाला असं लक्षात आलेलं आहे म्हणून सीमा कन्सल्टन्सी अर्पणा थेटेने लोक शिक्षण प्रसारक मंडळ ही जी एजन्सी सध्याच्या घडीला रमाई करिता नेमलेली त्या दोन एजन्सीचे या मॅडमची संलग्नच असल्यामुळं प्रचंड कोटीचा घोटाळा मॅडमच्या माध्यमातून झालेला आहे आणि आगामी काळामध्ये जर या घोटाळा संदर्भामध्ये आयुक्त साहेबांना आदेश दिले नाही तर आम्ही सामूहिक आत्मदहन महापालिकेसमोर करणार आहोत असं या ठिकाणी आम्ही आयुक्ताला जाब विचारणा केली प्रथम कांबळे